अर्धा पाऊण तासामध्ये ती कार्यक्रम स्थळावरती पोहोचेल। साधारणपणे सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यानमध्ये त्या ठिकाणी जो आपला ज्ञानदान प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे। या सेवा कार्यामध्ये कार्य करत असताना परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी जे 18 विभाग दिलेले आहेत त्याच 18 विभागाच्या माध्यमातून समाजासाठी भरपूर उपक्रम राबवले जातात आणि ते राबवताना ते प्रॅक्टिकली कसे राबवावेत याचं एक वेगळं प्रदर्शन, त्याला ज्ञानदान प्रदर्शन असं म्हटलेलं आहे। त्याचे एक साधारणपणे 10 ते 11 असे वेगवेगळे ब्लॉक केलेले आहेत की ज्या प्रत्येक हॉलमध्ये एक एक विषय आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामध्ये जर बारकाईने जर आपण बघितलं तर या सेवा कार्याच्या 18 विभागाची रचना जर आपण सर्वांनी बघितली तर ती अगदी गर्भसंस्कारापासून आहे। म्हणजे गर्भसंस्कार आहे, त्यानंतर शिशुसंस्कार आहे, बालसंस्कार आहे, युवा प्रबोधन आहे, कृषीशास्त्र आहे, आयुर्वेद विभाग आहे, पर्यावरण विभाग आहे, कायदेशीर सल्लागार आहे, त्यानंतर पुढे दुर्ग संवर्धन आहे, पर्यावरण आहे, मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती आहे। अशा विविध 18 विभागांवरती हे सेवा कार्य काम करतं। अशा प्रत्येक विभागाचं डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी मांडण्याचं काम या ज्ञानदानाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। गर्भसंस्कार हा विषय जर घेतला तर बऱ्याचदा गर्भसंस्कार म्हणलं की फक्त आपल्याला मंत्र आणि स्तोत्र एवढ्यापुरतं आपल्याला दिसून येतो, परंतु गर्भसंस्कार हा विषय फक्त मंत्र आणि स्तोत्रापुरता मर्यादित नसून त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की चांगलं आचरण आहे, चांगलं बोलणं आहे, गर्भवती महिलेला एक वातावरण चांगलं तयार करून देणं आहे, अशा विशिष्ट गोष्टी आहेत। त्यानंतर गर्भवती महिलेचा आहार आहे, गर्भवती महिलेचीच फक्त ती जबाबदारी नसून तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची जबाबदारी आहे। या सर्व गोष्टी आपण त्या हॉलमध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहे। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एवढ्या बारीक गोष्टी पाहायला मिळतील की अगदी एखादी महिला जर समजा ही डिलिव्हरीसाठी जात आहे तर जाताना कुठल्या गोष्टी सोबत असाव्या आणि अगदी काय काय सोबत असावं या देखील ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। हा एक गर्भसंस्कारचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक उपचार आहे, त्याच्यामध्ये आहारशास्त्र आहे, संगीतशास्त्र आहे। या सगळ्या ज्या विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून त्याच्यावरती जे आपण गर्भसंस्कारावरती काम करतो ते सगळं प्रॅक्टिकली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्या पुढचा टप्पा येतो तो म्हणजे शिशुसंस्कार की ज्यामध्ये 0 ते 3 आणि 3 ते 6 या वयोगटामधील छोट्या बालकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। सर्वांगीण विकास आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये आध्यात्मिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो। पूर्ण देशभरामध्ये हा संदेश पोहोचावा म्हणून या मेळाव्यातून आपण राष्ट्रीय मूल्य संस्कार मेळाव्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। या संस्कार मेळाव्याच्या माध्यमातून आपण काही ज्ञानदालनं त्या ठिकाणी उभारलेली आहेत। या सेवा मार्गातून गेल्या 70 वर्षांमध्ये मूल्य संस्कारातून कृषीशास्त्र विभाग असेल, मूल्य संस्कारातून दुर्ग संवर्धन विभाग यासारखे 18 विभाग या सेवा कार्यातून त्या ठिकाणी सुरू आहेत। त्यांचं प्रात्यक्षिक प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे। त्याच पद्धतीने 27 नोव्हेंबर रोजी मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याच्या माध्यमातून आई वडिलांविषयी असणारी जी आपल्या मनातील भावना आहे ती अधिक सक्षमरित्या त्या ठिकाणी दृढ व्हावी आणि वृद्धाश्रम मुक्त अभियान या निमित्ताने सुरू करण्याचा एक उद्देश या मेळाव्याचा आहे। आणि म्हणून आपल्या सर्व पत्रकार आणि सगळ्या बांधवांच्या माध्यमातून आपण हा संदेश आपल्या परिसरातील तथा संभाजीनगर असेल किंवा राज्यभरामध्ये आपण हा पोहोचवावा एवढीच आपल्या सर्वांना एक विनंती आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तथा मूल्य संस्कार मेळावा आयोजन समितीच्या माध्यमातून आगामी 26 व 27 नोव्हेंबर रोजी मूल्य संस्कार मेळावा व मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचं नियोजन सिडको वाळूज महानगर 1 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलेलं आहे। या मूल्य संस्कार मेळावा व मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याच्या माध्यमातून सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी विद्यार्थ्यांसाठी अनेक अशी ज्ञानदालनं त्या ठिकाणी उभारलेली आहेत। या ज्ञानदालनाच्या माध्यमातून कृषीशास्त्र, पर्यावरण संवर्धन, दुर्ग संवर्धन यासारख्या अनेक सामाजिक प्रश्नांवरती त्या ठिकाणी मार्गदर्शन तथा विनामूल्य त्यांना त्या ठिकाणी समुपदेशन केलं जाणार आहे। या ज्ञानदालनाच्या माध्यमातून त्यांना प्रॅक्टिकली प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याच पद्धतीने दिवसभर या ठिकाणी पालक पाल्य सुसंवाद असेल, वंध्यत्वातून मातृत्वाकडे असेल, यासारख्या अनेक विषयांवरती त्या ठिकाणी काउन्सिलिंग सेशन आपण नियोजित केलेले आहेत। त्याच पद्धतीने सायंकाळी 6 वाजता त्या ठिकाणी आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये तुलसी विवाह त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 27 तारखेला दुपारी 4 वाजता परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात मूल्य संस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। परिसरातील सर्व भाविकांना, नागरिकांना आव्हान आहे
की आपण आपल्या पाल्यांचं या उपक्रमाला उपस्थित राहून आपल्या मुलांच्या मनामध्ये आपण आई वडील यांच्याविषयी असलेली जी भावना आहे ती अधिक जागरूक व्हावी आणि वृद्धाश्रम मुक्त अभियान या माध्यमातून आपण समाजासमोर मांडावं यासाठी आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवावी एवढीच आपणा सर्वांना विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.